जगद्गुरु तुकाराम शांती ब्रह्म एकनाथ आदिशक्ती मुक्ताई सच्चिदानंद सद्गुरु श्रीपाद बाबा महाराज की जय। सच्चिदानंद सद्गुरु रामदास बाबा महाराज की जय। सच्चिदानंद सद्गुरु नारायण बाबा महाराज की जय। सच्चिदानंद सद्गुरु रोहिदास बाबा महाराज की जय। सच्चिदानंद सद्गुरु नाना बाबा महाराज की जय। गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णु गुरुर्देवो महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। त्या संगतीने विराग झाला मनोजडीचा दरभास गेला साक्षात परमात्मा मज भेटविला विसरू कसा मी श्रीपाद पादुकाला विसरू कसा मी रामदास पादुकाला सद्गुरुनाथ माझे माय दाखवी आपले कोमल सद्गुरुनाथ माझे माय दाखवी आपले कोमल पाय श्रीपाद बाबा माऊली करे कृपेची सावली रामदास बाबा माऊली करे कृपेची सावली रोहिदास बाबा माऊली करे कृपेची सावली नारायण बाबा माऊली करे कृपेची सावली नाना बाबा माऊली करे कृपेची सावली श्रीपाद बाबा माऊली करे कृपेची सावली धन्य आज दिन संत दर्शनाचा अनंत जन्माचा शील गेला मज वाटत्यासी या लिंगन द्यावे कदा न सोडावे चरण त्यांचे सर्वांना जय हरी। बाहेर पा दूध पवित्र आहे गोड पासे त्वचाची या पदरा आड परी ते मुनी गोचिल अशुद्ध काय सेवित का कमलकंद आणि पुरंदरी नांदुके एकचे घरी परी परागू सेवेची भ्रमरी जवळिका चिकोळीची उरे नातरी निर्दया परी परी लोया ऋतुलिया आवती सशास्त्र रोडी परी तेथे पैसून उपवास करी का दारिद्र्याची पैसा हृदयामध्ये राहून असता सर्व कसे आरण की भ्रांतीची कामे हुशे करू अध्याय 9 आणि उभी क्रमांक 57, 58, 59 आणि 60 काही पा दूध आणि पवित्र गोड गाईचं दूध एवढं पवित्र आहे आणि शुद्ध आहे पण ते गोचिडाला काही कळत नाही एकच पडदा आहे पण तो दूध न सेवन करता रक्त सेवन करत असतो त्या दुधाचा त्याला काही ठाम पत्ता लागत नाही तसा कमलाचा कांदा आणि बेडू एकाच घरामध्ये वास करत असतात पण बाहेरचे भुंगे येऊन त्या कमलामधलं मकरंद सेवन करून ते भुंगे उडून जातात आणि बेडूक मात्र चिखलामध्येच राहतो कारण त्याला चिखलातच राहायला आवडतं आपण जर कोणाला काय सांगत असेल ना आपल्या घरात मध्ये काय आपल्या घरातली माणसं नाही त्याचा विचार करत हा विषय चांगला आहे जीवनाचा सार्थक होईल तुम्ही हे घ्या तुम्ही जन्माला येऊन माणसांनी काही खाऊन पिऊन झालेले आहे पण याचा जर विचार केला तर तुमच्या जीवनाचा सार्थक होऊन जाईल पण नाही जी बाहेरून येतात ना आपल्याकडे ते येतात आणि ते घेऊन जातात बाहेरून भुंगे येऊन घेऊन जातात आणि घरातले मालक बेडकासारखेच चिखलामध्येच राहतात तसं एखादा तसेच
नामजरी मिळगावा परिवरी लोहा दुसरे असता शास्त्रावरी परे तेथीचे उपवास करी मैसुनी उपवास करी का दारिद्र्याचे त्याच्या जवळच धनाचा साठा आहे पण तू इकडं तिकडं भटकत असतो त्याला त्या धनाचा काही ठाम पत्ता लागत नाही तू इकडे भीक मागतो तिकडे भीक मागतो पण जवळ त्याच्या काय आहे ते त्याला काही करत नाही तसंच कैसा हृदयामध्ये राम असता सर्व सुखासी आराम की भ्रांतीसी काम विषयावरील आपल्या जवळ जे सुख आहे तरी आपण इकडे तिकडे का भटकावा आपल्या जवळ सुख आहे तरी आपण इकडे तिकडे भटकतो इकडे जातो तिकडे जाय तुझ्या जवळ आहे तेच बघ ना तुझ्या ज्या हृदयामध्ये जे आहे त्याचं तू भजन कर तू ह्या मंदिरात जाऊन त्या मंदिरामधून तू उपजिले ते नाशिले ते पुनरुपी दिसे ऐसे गतिका यंत्र परिक्रमका जन्माला येणारा माणूस मरणारच आणि परत जन्माला येणार हे चालूच राहणार गतिका यंत्र ही चालूच राहणार पण जन्माला माणूस येतो कशासाठी खा प्यासाठी जन्माला येऊन काहीतरी घडलं पाहिजे ना काहीतरी केलं पाहिजे देवाचं जन्मुनी केले सिकाय मनुजा जन्मुनी केले सिकाय घालविली वाया पोशिली काया घालविली वाया पोशिली काया खाऊनी दही दूध साय मनुजा जन्मुनी केले सिकाय का केलं जन्माला येऊन ते वय पण घालवलं साठून वय घालवलं आणि त्याचा काही केला नाही नुसतं खाऊ पिऊन घालवलं विशेषविता मनी विटेना विशेषविता मनी विटेना व्यर्थशी नेली माय मनुजा जन्मून गेले सिकाय मनुजा जन्मून गेले सिकाय जन्माला येऊन यांनी काही केलं नाही फक्त इकडं तिकडं भटकत राहिला शरीराचं जतन करत राहिला माझं शरीर आणि देवाचं काय त्याला काही ठाम पत्ता लागला नाही तर भक्तीचं तर नाहीच नाही तर भक्ती कशी असावी खरी भक्ती श्रीपाद बाबांनी आपल्याला सांगितली पण आता शेतकरी हंगामानुसार कसा शेतकरी हंगामानुसार पीक घेत असो तशी आपली लोकांची भक्ती चाललेली आहे सोमवार आला का जा शंकराच्या मंदिरात एक दोन तास बसून जप करत असतात मंगळवार आला का देवीच्या गणपतीच्या मंदिरात जा बुधवार आला का विठ्ठलाची पूजा करायला गुरुवार आला का दत्ताची पूजा शुक्रवार आला का संतोषी माताची शनिवार आला का हनुमंताची रविवार आला का खंडोबाची पूजा मग आपला तो एक देव करून घेवा तेरे विना जीवा सुख नये मग आपला तर एक देव करून घेतला तर सगळ्या देवांना जाण्याची गरजच काय ठाईचं मैसुनी करा एक चित्त आवडे अनंत आल बाबा एक चित्त बसून ध्यान केला तर मंदिरात तासन तास बसून राहण्याची काही गरजच लागणार नाही ऐक मानवा भारी तू राम नाम घेई नर सारखा नर जन्म नावेळायचा नाही पुन्हा मिळायचा नाही तू संसार केला घाई साऱ्या अंगाची झाली लाई आयुष्य गेले हातपाय थकले मुखी राम नाम नाही गे 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 हरिनाम घे माया सारी सोडून दे गे 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 हरिनाम घे माया सारी सोडून दे तू म्हणशील घरदार ते इथेच राही सार मेल्यावरती तुझं घर बाबाच्या
घे 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 हरिनाम घे माया सारी सोडून दे. तू म्हणशील बायका तू म्हणशील पैसा अडका ते इथेच राहील सारखा मेल्यावरती तुझ्या बरोबर मातीचा एक मडका. घे 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 हरिनाम घे माया सारी सोडून दे. तू म्हणशील बायका पोर ते इथेच राहील हे तुझ्या मागचे चोर मेल्यावरती खापरा फोडती तुझ्याच डोक्यावर. घे 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 हरिनाम घे माया सारी सोडून दे. तुला म्हणे हत्ती घोडे याची क्षमा थोडी माती रावण मेला लंक जळाली तशीच होईल गती. घे 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 हरिनाम घे माया सारी सोडून दे. हरिनाम जर नाही घेतला तर किती तुझा पैसा अडका किती असेल तर तू इथेच राहणार आहे. तो काय तुझ्या बरोबर येणार नाही. बायको पोरं तुझ्या मागे रडतील किती 15 दिवस 13 दिवस ते पण तुझं काय कामाचं येणार नाही. मग तू करशील कधी. आयुष्य तुझं होत चाललेलं आहे हातपाय थकले मग त्याच्या आधीच तुम्ही करायला पाहिजे ना. तर ते नको ते लोकांना आपण जर सांगायला गेलो ना कुणाला तर आपल्या आगरी भाषामध्ये आत्री बाटली आणि कात्रीचं कशाला चटपट करायचं. पण जर लहान बाळ जर शी केलेली असली तर तो खातो लहान वर्षी तर त्याला आपण सांगितलं का बाळा हे तुझं खाणं नाही नंतर तो खातो का. तसं आपल्याला कळलं एकदा का आपल्याला कळलं का हे खाणं पिणं आपलं नाहीये हे राक्षसाचं खाणं आहे तर आपल्याला कळेलच ना. लहान मुलाला कळतं बोलल्यानंतर आपल्याला कळायलाच पाहिजे. पण त्याला काही विचारच करायचंच नाहीये. आईच्या गर्भामध्ये असताना किती त्या आईला वेदना होत असतात. उपजल्या बालकाची नाव ठेविले तयापाशी ठेविले नाव हो देत असे. बाहेर आला का तो एवढ्या वेदना त्याला होत असतात. तो देवाला सांगत असतो एक वेळ तरी या दुःख वेगळे तुझी त्यांच्या चोऱ्या जाणतीची मला या दुःखातून वेगळं कर. मी तुझं अखंड भजन करी. पण देवाला दया येते. देवाला असं वाटतो का हा यांनी मला वचन दिलेलं आहे या दुःखातून मी याला वेगळं करतो. पण धरणी वायू लागता स्मरण विसरे तत्वता ओळखू लागला माता पिता कोहम कोहम रडू लागेल. मग तो माणसं ओळखू लागले आणि ठेविले नावाला ओ देत असे की ज्या नाव ठेवलेलं असतो ना त्या नावाला तो ओ देत असे. पण जे नाम जिथे तुटलंय तिथे जोडाचा त्याला काही हे करत नाही. त्याच्यासाठी संतांना शरण जायला पाहिजे तर ते जोडता येईल. नको नको म्हणा गुंतू माये जवळी काल आला घासवया कालाची एवढी पडेला बा तेव्हा सोड्याविना बंधू पाठीशी बहीण सिद्धीची कामिना दूर राही सोडविना राजा देशाच्या चौधरी भले भले अनेक सोयरे भले भले. तुका म्हणे तुझा सोडविना कोणी एक चक्र पाणी वाचून. कोरोनाच्या काळामध्ये कोरोनाचं काळ गेलं 2-3 वर्ष गेलं. कोणा होतं जवळ आई नाही बाप नाही मुलगा नाही कोण नाही कुणी कुणाला साथ दिली नाही. कारण का त्याला झालं मला पण होईल म्हणजे मरणाला घाबरतो. नाही कुणाचे कुणी तुझे नव्हे कुणी नाही कुणाचे कुणी तुझे नव्हे रे कुणी. अंशिल जाशील एकला प्राण्या माझे म्हणूनी अंशिल जाशील एकच प्राण्या माझे म्हणूनी. भरला मायेचा बाजार चाल्या मायेचा बाजार
बहीण कुणाचे, भाव कुणाचे, सोन कुणाचे, सगळे सोयरे. पण कुणाचे, भाव कुणाचे, कोण कुणाचे, सगळे सोयरे. मेल्यावरती धागे मायेचा बाजार, प्राण्या मायेचा बाजार. बघा कोणाला म्हणजे जवळ कोरोनाच्या याच्यात केलं नाही, पण आपली भक्ती चालूच होती. सगळं बंद झालेलं होते सगळं, पण आपला YouTube फेसबुक वर घरातल्या घरी सगळ्यांना आपले आपले एकादशीचा काही खंडन झालेला नाहीये. नामदेव महाराजांना जेव्हा संतांच्या मांदेमध्ये बसवले तेव्हा मुक्ता निवृत्तीनाथांना, ज्ञानेश्वर महाराजांना, सुपम काकांना, मुक्ताबाईला, गोरख काकांनी डोक्यावर हात थापटले आणि नंतर नामदेवरावांच्या डोक्यावर हात ठेवला तर ते काही गरम काही त्यांना लागलं नाही. तर मुक्ताबाई म्हणाली का नामा कच्चा पे कच्चा नाही गुरु का बच्चा. तसेच नामदेवराय विठ्ठलाकडे गेले का देवा मी तुझ्या ताटात तू माझ्या ताटात जेवतो, माझ्या कीर्तनात नसतो, मग मला या लहान मुलंही मला कोरा कसा ठरवला. तर विठ्ठल म्हणतात पांडुरंग की तू माझ्या स्वरूपात, तू माझं रूप बघतो त्याचा माझा रूप नाही, माझा स्वरूप काही वेगळंच आहे. याच्यासाठी तुला औंढ्या नागनाथाला जावं लागल. नामदेव महाराज गेले औंढ्या नागनाथाला आणि तिथंशी शंकराच्या पिंडीवर एक ग्रहस्थ पाय ठेवून बसले होते. नामदेव महाराजांनी त्यांना सांगितलंय का हो बाबा तुमचा पाय या पिंडीवर आहे, तुम्ही काढा. तर ते ग्रहस्थ बोलले की माझ्या पायात प्राण नाहीये, तूच उचल आणि बाजूला करून ठेव. असे त्यांनी जिथे जिथं पाय ठेवले तिथे तिथे त्यांची पिंडी तयार झाली. ते विसोबा खेचर करून ते विसोबा खेचर होते आणि नामदेव महाराजांना त्यांच्याकडूनच हे नाम मिळाले. तसे चांगदेव महाराज चौदाशे वर्ष शरीर जतन केले, पण त्या नामाचा काही ठाव पत्त्या लागत नव्हता. 14 विद्या 64 कला हे परित्याला ज्ञान होते, पण 100 वर्षांनी जेव्हा त्यांना काळ न्यायला यायचं ते त्यांचा आत्मा पूर्ण ब्रह्मांडामध्ये नेत असत. ते कालाला घाबरत होते, कालाशी वार करू शकत नव्हते. त्यांना मुक्ताबाईंनी त्यांना नामस्मरण मुक्ताबाई त्यांच्या गुरु झाल्या. 1400 वर्ष शरीर गेले जतन परी कोदामिना शीन वाढविला. म्हणजे त्यांनी एवढा मेलेल्या मुर्गांना सुद्धा जिवंत करत असत, एवढे त्याच्या हे होती. पण तो काळाला घाबरत होता, काळाशी मात करू शकत नव्हता. मुक्ताई सांगते जगामध्ये ब्रह्म दिसे उघडे, जगामध्ये ब्रह्म दिसे उघडे, एकच धागा नानापरी कपडे, एकच धागा नानापरी कपडे, चोळी आणि लुगडे, जगामध्ये ब्रह्म दिसे उघडे, ब्रह्म दिसे उघडे, जगामध्ये ब्रह्म दिसे उघडे, एकच माती नानापरी भिंती, राजमानी सुगडे, जगामध्ये ब्रह्म दिसे उघडे, एकच सोने नानापरी लेणे, बाळी आणि फुगडे, जगामध्ये ब्रह्म दिसे
उघडे तसे जगामध्ये. मुक्ताबाई चांदे मला उपदेश करते की एकच माती, एकच अधिष्ठान आहे. त्याच्यापासून भिंती होतात, त्या मातीपासून नाना प्रकारची भांडी मातीची होतात. आता ती भांडी वापरत नाही लोक, तुम्ही वापरत असेल मातीची भांडी. आणि सोने अलंकार असे बहुत अलंकार होतात, पण त्याचा अधिष्ठान काय आहे? सोनं आहे. कपडे किती प्रकारचे कपडे होते, पण त्याचा अधिष्ठान काय आहे? कापूस. आपुला तो एक देव करून घेवा, देणे विने जीवा सुख नाही. किल्ला आहे माझ्या गुरुनी मला गबाई दिले कांतात, नामाची ज्योत लाविली हृदयात, नामाची ज्योत लाविली हृदयात. आपल्याला एकांत भक्ती सांगितली आहे करायला. काही कशी म्हणजे रामकृष्ण हरी म्हणा आणि उघडा मंत्र जपा, पण आपण तर कुणाला गेलं सांगायला गेलं नाहीये. तुमचं आणि आमचं सेम आहे, पण आपण जो आपल्याला गुरुपासून जो अनुभव भेटलेला आहे तो आपण जर सांगायला गेलो ना तर त्यांना काही कळत नाही. ती सांगतात तुमचं आणि आमचं एक आहे, पण जो खरा अनुभव आहे तो त्यांना काही कळतच नाही. आपण खूप भाग्याचे आहोत. आपण भारत खंडामधले महाराष्ट्रामध्ये जन्माला आलो आणि महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. संतांची भूमी असते आणि त्यातल्या त्यात आपलं महाराष्ट्रामध्ये संतांच्या भूमीमध्ये जन्माला आले आणि आपल्याला सद्गुरू श्रीपाद बाबा भेटले. आणि खूप भाग्याची की आपल्याला म्हणजे आधी श्रीपाद बाबा आणि नंतर आपण जन्माला आलो. पवित्र गोटी गाव आहे सर्वांना ते ठाव, श्रीपाद माऊली ते संतांचे गाव, श्रीपाद माऊली ते संतांचे गाव. बघा बाबांनी आपल्याला जसं चंदनाच्या संग झाड झुडपे ती चंदनाची झाली, सागराच्या संगे राहिली ती सागररूपी नदी नाले गटारे सगळे ते त्याला मिळाले, ते सागररूपी झाले. आणि विठ्ठलाचा संग तुका राहिला, तुका विठ्ठलाची झाला. आणि श्रीपादाच्या संगे आपण राहिलो तर आपल्याला बाबांनी श्रीपादच करून ठेवले. आहे का दूध पवित्र आणि गोड, पासे तोचाची या पदरा आड, तरी ते उरी गोचिड अशुद्ध काय सेवेची. का कमला कंद आणि दूरधुरी, नांदुकी एकाची घरी, परी परात सेवेची भवानी, जवळीका चिकुली चोरे, नाथरी निर्देवाच्या परिवरी, डोळ्या रुतलीया आहुती सहशस्त्रवरी, परी तेथे पैसुनी उपवास करी हा दारिद्र्य जेम. तैसा हृदयामध्ये विराम असता सर्व सुखाचा आराम, की म्हणतेसी कान विषयावर